नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राधावहिनी आणि किशाभाऊ भजी खात बसलेले असतात तेव्हा राधावहिनी म्हणत असते की कुठल्या मुहूर्तावर जन्म घेतलाय पोरीने, बघा ना, नशीबच काढलंय. पुढे ती म्हणू लागते की मला असं वाटलं होतं तो राजन सुकटणकर तिच्यावर चिडल, पण तो तर तिच्यासाठी ते ऑफर काय घेऊन आला, म्हणजे तिच्या हातात कारलं दिलं आणि त्याचा गुळ झाला. तितक्यात किशाभाऊला तिकडून अनिश येताना दिसतो, त्यामुळे त्याला बघून तो मुद्दामच म्हणू लागतो, पण गाढवाला गुळाची चव काय. हे ऐकल्यानंतर आता अनिशला खूप राग येतो आणि तो त्याला म्हणू लागतो की मामा, आजकाल खूप बोलायला लागलायस तू, तुझं ऐकून घेतोय म्हणून काही पण बोलायचं नाही, सांगून ठेवतो. तेव्हा राधावहिनी किशाभाऊची बाजू घेत म्हणते की बाबू, त्यांना असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा अनिश म्हणतो की गप्प बसा तुम्ही. आता किशाभाऊ म्हणतो ते जाऊ दे, पण आता तुझं कसं होईल, कारण त्या भैरवीच्या बाजूने सगळे उभे राहिले. तेव्हा अनिश म्हणतो की मला तिचं कौतुक सांगू नका. पुढे तो म्हणू लागतो की खूप माज आलाय तिला, बघतोच मी तिच्याकडे. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणू लागतो की हे घे, भजी खा. तेव्हा तो म्हणतो तुमची भजी तुमच्याजवळच राहू द्या. तितक्यात त्याचं लक्ष अचानक किशाभाऊ जवळ असलेल्या पेपरच्या ॲडवर जातं आणि तो पेपर हातात घेऊन वाचू लागतो. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि अनिश खूप खुश होतो. आता इकडे भैरवी अशोक मामांसाठी दूध घेऊन येते आणि त्यांना म्हणते की बाबा, हे दूध घ्या. तेव्हा अशोक मामा तिला म्हणू लागतात की भैरवी, आपण आता ही सिटिंग अरेंजमेंट बदलू, आपण ना हे सगळं तिकडे लावूया. तेव्हा भैरवी विचारते पण का. तेव्हा ते तिला म्हणतात, अगं तुझा आता बिझनेस सुरू होणार आहे, त्यासाठी आपल्याला जागा लागणार आहे की नाही. एवढ्या मोठ्या माणसाने तुला संधी दिली हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा आपल्या घरी लोकांची रांग लागेल, लोक आपल्या घरी ये जा करतील. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बाबा, तुम्ही समजताय तेवढं सोपं नाहीये. आणि अनिश बरोबर म्हणत होता की बिझनेस करणं सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, त्यावर अशोक मामा तिला समजावत म्हणू लागतात की हे बघ भैरवी, आपण जो मार्ग निवडलाय त्यावर फक्त चालत राहायचं. पुढे खड्डे आहे का, खाच खळगे का, याचा विचार करायचा नसतो. आपण फक्त प्रयत्न करायचे असतात. तेव्हा भैरवी त्यांना सांगू लागते की आपल्याला सोसायटीने बिझनेससाठी परमिशन दिलेली नाहीये. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना जरा आश्चर्य वाटू लागतं आणि ते तिला विचारतात का नाही. तेव्हा भैरवी सांगते की आपण आपल्या घराचा कमर्शियल वस्तू म्हणून वापर करू शकत नाही, हा सोसायटीचा नियम असतो. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, सातपुते इथे क्लास घेत नाही का, तेही पैसे कमवतात. नंतर प्रभुबाई इथे प्रदर्शन भरवत असतात, त्याही पैसे कमवतात, मग ते कसे करतात. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बाबा, त्यांनी तशी परमिशन घेतलीये. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मग आपणही परमिशन घेऊ. तेव्हा भैरवी म्हणते, नाही नको बाबा, मला असं वाटतं ना की आपल्या घरात बिझनेस करायला नकोच. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मग एक काम करूया, आपण त्या सुकटणकरची मदत घेऊया. तेव्हा भैरवी म्हणते, ते कसं शक्य आहे बाबा. तेव्हा ते म्हणतात, का नाही शक्य, त्यांनी जर आपल्याला ऑफर दिली आहे ना, तर ते आपल्याला नक्कीच मदत करतील. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बाबा, पण बिझनेससाठी आपल्याकडे भांडवल नाही, पैसा नाहीये, जागाही नाहीये, मला असं वाटतं की आपण नकोच करायला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण जर मी यातून काही मार्ग काढला तर. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की आपण इथेच थांबूया, नको करायला हा बिझनेस. आता हे ऐकल्यानंतर अशोक मामा जरा नाराज होतात. आता इकडे सोसायटीच्या बाहेर अनिश कसली तरी वाट बघत चक्कर मारू लागतो. तेव्हा परशू त्याला येऊन विचारतो की सकाळी सकाळी कसला विचार करताय एवढा. तेव्हा अनिश त्याला म्हणतो की तुला काय करायचंय, तू तुझं काम करणार, जा गेटवर उभं राहा. तेव्हा परशू त्याला म्हणतो, हे बघा अनिश सर, तुमच्या घरात मला असं कोणी बी बोलत नाही तुम्ही सोडून. तेव्हा अनिश म्हणतो, पण मी बोलतो, काय करायचंय. पुढे अनिश त्याला म्हणतो, राहाडा करणारेस का, कर. त्यावर परशू म्हणतो, हे बघा, मी काय पहिला परशू राहिला नाहीये राहाडा करायला, कारण मी अशोक मामांना तसा सबूत दिलाय आणि तो सबूत मी मरेपर्यंत पाळणार आहे. त्यावर अशोक म्हणतो, ठीक आहे, तू पाळ तुझा सबूत आणि माझं डोकं खाऊ नकोस. तितक्या तिथून देसाई, तोरणे आणि जना जात असतात आणि त्यांच्यातलं बोलणं ऐकू लागतात. तेव्हा अनिश वैतागूनच परशूला म्हणत असतो, अरे जा बाबा, इथून डोकं नको खाऊस. आता देसाई मुद्दामच त्याच्याजवळ येऊन त्याला विचारू लागतात की काय चालू आहे. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो की तुम्हाला काय करायचंय. तेव्हा तोरणे अनिशला म्हणू लागतात की शेजार धर्म म्हणून विचारलं त्यांनी. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो
शेजार धर्म? अहो, तुम्ही जेव्हा माझ्यावर चोरीचा आळ घेतला होता तेव्हा कुठे गेला होता तुमचा शेजार धर्म? जेव्हा मी तुमच्याकडून पैसे मागितले तेव्हा कुठे गेला होता शेजार धर्म? आता सगळेच जण शांत बसतात. तेव्हा देसाई त्याला म्हणतात, बरं मला एक सांग, ते सुकटणकर तुमच्या घरी भैरवीला भेटायला आले होते म्हणे. त्यावर अनिश म्हणतो, त्याचं तुम्हाला काय? तेव्हा ते म्हणू लागतात, हल्ली त्यांचं वरच्यावर तुमच्या घरी येणं जाणं वाढलंय, काय भानगड काय? आता अनिश त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा देसाई म्हणू लागतात, खूप मोठा माणूस येतो, त्याच्या हातून भैरवीला बक्षीस मिळालं म्हणे, आम्ही सगळं बघितलंय ना. त्याने भैरवीचं खूप कौतुक केलं. तेव्हा तोरणे म्हणू लागतात की एवढ्या मोठ्या माणसाने भैरवीला जॉब ऑफर केलाय म्हणे, हे पण आमच्या कानावर आलंय. तेव्हा भैरवीचं होत असलेलं कौतुक ऐकून अनिशला आता खूप राग येतो आणि तो देसाईंना आणि सगळ्यांनाच म्हणू लागतो, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमचं सामान घेऊन आमच्या घरीच कायमचं राहायला या, म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्या घरी कोण येतंय, काय करतंय, कशासाठी येतंय. तेव्हा देसाई म्हणू लागतात की चला, याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा परशू त्याला विचारतो की एवढ्या सकाळी सकाळी चिडचिड करायला काय झालं? तेव्हा अनिश म्हणतो की नसत्या पंचायती करायला येत असतात, मला अक्कल शिकवताय. तितक्यात अनिश पुरुष अन्याय निवारण समितीला कॉल करून त्यांना भेटायला जातो. आता अनिश जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा ते विचारू लागतात, पण ज्यांच्याविषयी तुम्ही तक्रार केलीये म्हणजे तुमची बायको, त्या कुठे? तेव्हा अनिश त्यांना म्हणतो की मलाच माहित नाही ती कुठे जाते, काय करते. पुढे तो सांगू लागतो की मला घरात कवडीचीही किंमत नाहीये, माझे बाबा सुद्धा तिच्याच बाजूने बोलतात. मला तर नक्की असं वाटायला लागलंय की तिने काहीतरी त्यांच्यावर जादूटोणा केला असावा. आता ते त्याला विचारतात की तुम्ही काय करता? तेव्हा अनिश त्यांना सांगू लागतो की मला नोकरी मिळाली नाहीये, कारण माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये आणि जे काही होतं ते यांच्यासाठी मी इथे सोडून आलोय. तेव्हा ते अनिशच्या बायकोबद्दल म्हणजे भैरवीबद्दल विचारू लागतात. तेव्हा अनिश म्हणतो की ते एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होती, पण तिथेही अफरातफरीच्या केसमध्ये तिला कंपनीतून काढून टाकलं. तेव्हा ते दोघंही त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा अनिश म्हणतो, मी खोटं नाही बोलते, माझा एकूण एक शब्द खरा आहे, हवं असेल तर तुम्ही तिच्या कंपनीत फोन करून चौकशी करू शकता. तेव्हा ते लोक म्हणतात, याचा अर्थ तुमची बायको जॉब करते आणि तुम्ही घर सांभाळता. तेव्हा अनिश म्हणतो, तसंच आहे, मला जॉब नाहीये आणि मला कोणी खर्चासाठी पैसे सुद्धा देत नाहीये, त्यामुळे कुठे जाण्यासाठी मला बस किंवा रिक्षाने जाता येत नाही साहेब, कारण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे मला पायी जावं लागतं, त्यामुळे आता मी लंगडत चालायला लागलोय. असं बोलून आता तो त्या लोकांची सहानुभूती मिळवत असतो. आता ते विचारतात, सध्या तुमची बायको काय करते? तेव्हा अनिश म्हणतो की तिला बिझनेस करायचा असं म्हणत होती. त्यावर ते म्हणतात, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये तिच्याबद्दल? तेव्हा तो सांगतो की मला ती काही किंमतच देत नाहीये, मला ती काही सांगतच नाही तिच्याबद्दल. तरीही मी तिला म्हटलं की बिझनेस करणं एवढं सोपं नाही, त्यासाठी भांडवल लागतं, जागा लागते, ती आमच्याकडे नाहीये. तरीही तिला बिझनेस करायचा आहे, पण त्यासाठी ती काय करणार आहे हे मला माहीत नाहीये, कारण ती मला कधीच काही विचारून करत नसते. आता अनिश त्यांना म्हणू लागतो की माझ्याच घरात माझ्यावर खूप अन्याय होतोय, माझा मानसिक छळ होतोय, मला आता हे सहन होत नाहीये साहेब, असं म्हणून आता तो रडू लागतो. तेव्हा ती लोक म्हणतात की आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलाय, आम्हाला सांगा की आम्ही तुमची काय मदत करू शकतो. त्यावर अनिश त्यांना म्हणतो, माझी फक्त एवढीच इच्छा आहे का माझ्या बायकोने मला प्रेम, आपुलकी आणि रिस्पेक्ट द्यावा. पुढे तो म्हणतो की तिच्या कमाईतून मला 50% पैसे द्यावेत. आता इकडे अशोक मामा भैरवीचे आई वडील म्हणजे चंदनराव आणि मीना यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. तेव्हा ते म्हणतात की चंदनराव, मी आज तुमच्याकडे मदत मागायला आलोय. तेव्हा ते म्हणतात की मी आजवर कुणाकडे मदत मागितली नाही, पण आता मला असं वाटतंय की ती माझी चूक होती. तेव्हा चंदनराव त्यांना विचारतात, पण अशोकराव तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? त्यावर ते म्हणतात की तुमची लेक. पुढे ते म्हणतात की नाही, आपली लेक भैरवीसाठी मला मदत हवीये. हे ऐकल्यानंतर आता तिच्या आईबाबांना जरा आश्चर्यच वाटतं. तेव्हा चंदनराव विचारतात, काय झालं, भैरवी बरी आहे ना? तेव्हा अशोक मामा म्हणतात की बरी आहे, पण जरा अडचण येते. पुढे ते सांगू लागतात की भैरवीला खूप मोठ्या कंपनीकडून बिझनेससाठी ऑफर आलीये. आपली भैरवी स्ट्रॉंग आहे, कर्तृत्ववान आहे आणि तिच्यामध्ये कॅलिबर आहे. तिच्यातलं असं कॅलिबर वाया जाऊ द्यायचं नाहीये.
तेव्हा मीनाच्या लक्षात येतं की अशोक मामा नक्कीच पैशांची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेले असतील। तेव्हा ती त्यांना म्हणू लागते, हे बघा भाऊजी, आमच्याकडे जे काही होतं ते सगळं आम्ही आमच्या भैरवीला देऊन टाकलंय आणि आता थोडंफार आहे ते आमच्या नातवंडांसाठी ठेवलंय। तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण मी तुमच्याकडे पैशांची मदत घ्यायला आलेलोच नाहीये। तेव्हा मीना विचारू लागते, मग तुम्हाला कसली मदत हवीये? तेव्हा ते सांगू लागतात की जागेची। भैरवीला बिझनेस करण्यासाठी आमच्याकडे जागा नाहीये, त्यामुळे तुमच्या घरात आम्ही बिझनेस सुरू करू शकतो का? हे ऐकल्यानंतर आता दोघांनाही खूप आनंद होतो। तेव्हा चंदनराव अशोक मामांना म्हणतात, हे काय विचारणं झालं का? मी असा विचार करत होतो की ही गोष्ट आमच्या डोक्यात आधी का नसेल आली। तेव्हा मीना म्हणू लागते, उलट आमची भैरवी त्यानिमित्ताने आमच्या जवळ तरी राहील, त्यामुळे आता अशोक मामांच्या डोक्यावरचं ओझं कमी झालेलं असतं। तेव्हा ते त्यांना पुन्हा विचारू लागतात, तुम्हाला काही अडचण नाहीये ना? त्यावर दोघंही म्हणतात की अजिबात नाही। आता अशोक मामा त्यांना म्हणू लागतात की माझा मुलगा अनिश भैरवीशी खूप वाईट वागतोय, मला माहीत आहे, आणि त्या गोष्टीचा तिला त्रास होतोय। पण तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपली लेक भैरवी हिच्या मी पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। आता इकडे अनिश भैरवीच्या नावाने रडत असतो आणि म्हणतो की माझ्यावरती माझ्याच घरात खूप अन्याय होतोय, मला आता सहन होत नाही, कधी कधी असं वाटतं की आत्महत्या करावी। पुढे तो त्यांना म्हणतो, तुम्हाला सांगतो, माझ्या भावाची मुलं, त्यांच्यामध्ये माझा खूप जीव आहे, त्यांना पण तिने माझ्यापासून दूर केलंय आणि त्यांना मला भेटायला पण देत नाही, असं म्हणून आता अनिश रडू लागतो। तेव्हा ती लोक त्याला पाणी देऊन शांत करतात आणि म्हणतात की आमच्या सगळं काही लक्षात आलंय, हे तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तेव्हा अनिश म्हणू लागतो की मी पहिल्यांदाच माझं मन कुठेतरी मोकळं केलंय, आता मला खूप हलकं वाटतंय, माझं माझ्या घरात ऐकणारं असं कुणीच नाहीये, तुमचे खूप उपकार झाले साहेब, असं म्हणत आता अनिश तिथून जाऊ लागतो आणि जाता जाता मुद्दामच तो लंगडायचं नाटक करत असतो। अशा प्रकारे आता अनिशने पुरुष अन्याय निवारण समितीमध्ये भैरवी विरुद्ध तक्रार केलेली असते, त्यामुळे आता ती लोक पत्नी पीडित म्हणून अनिशच्या बाजूने भैरवीला जाब विचारायला येणार असतात। आता पुढे काय होईल ते बघूया आपण उद्याच्या भागात। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।